महाराष्ट्रात जरी पावसानं धुमाकूळ घातला असला तरी सुद्धा मुंबईत मात्र यावर्षी पावसानं चकवा दिल्याचं दिसतंय. कारण ऑगस्टमध्ये मुंबईत फक्त 382 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय, जो सरासरीपेक्षा कमी आहे. गेल्या 3 महिन्यातल्या मुंबईतल्या पावसाच्या आकडेवारीवर जर आपण लक्ष ठेवलं तर जुलैमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्येच पडलेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे मुंबईतल्या 3 महिन्यातली पावसाची सरासरी थोडीशी जास्त झाली आहे. मात्र ऑगस्टमधली जर स्थिती बघितली गेल्या महिन्यातली तर मुंबईत फक्त 382 मिलीमीटर पाऊस पडला. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 16% पाऊस अधिक पडलाय. ऑगस्टचा पाऊस गेल्या 30 वर्षातला 5वा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा आयएमडीचा अंदाज आहे. सप्टेंबरच्या पावसाचा उत्तर भारताला तडाखा बसणार. उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, हरियाणात पूरस्थितीचा अंदाज आहे. पाऊस जास्त आहे तरीही तापमानात मात्र काहीच फरक नाही.